गणपतीच्या दारी। नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज गौरी आवाहन आहे। गौरींचं पूजन आमच्या घरी आज उद्या केलं जातं। आज गौरी आवाहन केलं जातं, म्हणजे उद्याच ओवसे पूजले जातात। आज मी गौरी घेऊन येणार आहे। आमच्याकडे जसं म्हटलं की मी तांब्यामधल्या ज्या असतात त्या गौरी असतात, मुखवट्याच्या गौरी नसतात। माझ्या ज्या चुलत नंदुबाई त्या येणार, कारण ताई आणि तन्वींना यायला जमणार नाहीये आज, त्याच्यामुळे त्या दोघींना ताई म्हणजे चुलत ताई ज्या आहेत, चुलत नंदुबाई, त्या आणि मी दोघी मिळून भरणार आहोत। थोड्या वेळाने ते येतील, त्या आल्यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे तो शूट करेन। गौरी सजवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत। काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी असतात, काही ठिकाणी पाण्यावरच्या गौरी असतात। आता आमच्याकडे पाण्यावरच्या गौरी असतात, म्हणजे 2 तांब्यामध्ये पाणी ओतून त्याच्यामध्ये 5 खड्यांच्या गौरी सुद्धा म्हटल्या जातात। रानफुले, तेरड्याची फुले त्यामध्ये सजवली जातात। मग ताई आल्या होत्या, माझ्या चुलत नंदुबाई, मग आम्ही दोघी मिळून गौरी ज्या आहेत त्या सजवायला लागलो। सगळ्यात आधी मी स्वस्तिक काढलं। बाबांनी यामध्ये खूप मदत केली आहे मला। त्यांनी बाहेर जाऊन ही पान फुले वगैरे आणून दिली। ताईसुद्धा येताना घेऊन आल्या होत्या। आता मला जी माहिती माहीत आहे तर तीच मी तुम्हाला सांगेन, आणि दरवेळी मी अशी काही ना काहीतरी माहिती सांगतेच। आता समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले जाते। अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये 12 गौरींचा उल्लेख आहे। अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तींचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले। लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिव आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे। त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवलेले आहे। गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसावर फुलांची वेणी आहे, आणि ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे गौरीचे मंदिर आहे। खूप वर्षापूर्वी एक राक्षस होता, त्याचे नाव होतं कोल्हासूर। हे माहीत असेल सर्वांना। तो स्त्रियांना फार त्रास द्यायचा। त्याच्या त्रासाला कंटाळून स्त्रिया सगळ्या एकत्र झाल्या। ब्रह्मा, विष्णू, महेश यांना प्रार्थना केली आणि तिन्ही देवांना आपल्यावर आलेल्या संकटाची जाणीव करून दिली। त्यांचे संकट पाहून देवांनी हे काम विष्णूंची पत्नी महालक्ष्मी यांच्याकडे सोपवले। महालक्ष्मी यांनी कोल्हासुराशी युद्ध करून त्याचा नाश केला। महालक्ष्मींच्या कृपेने स्त्रिया संकटमुक्त होऊन सुखी झाल्या। देवीच्या ह्या उपकाराची स्मरण म्हणून महालक्ष्मी उत्सव साजरा केला जातो। स्त्रिया मोठ्या आनंदाने गौरीची स्थापना करून त्यांना सजवतात, पक्वान्न तयार करतात, सुख समृद्धी आणि घरात भरभराट येऊ अशी प्रार्थना करतात। यालाच ज्येष्ठा गौरी पूजन असेही म्हणतात। भाद्रपद मासात येणाऱ्या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात। हे व्रत 3 दिवस चालते। प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या अनेक पद्धती आहेत। जसं मी तुम्हाला म्हटलं, यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा तयार करून किंवा कागदावर महालक्ष्मी यांचे चित्र काढून, काही ठिकाणी नदीकाठचे 5 लहान खडे आणून त्यांना गौरी म्हणून पूजन केले जाते। आम्ही गावी असताना म्हणजे लहानपणापासून गौरी पूजायला किंवा गौरी आणायला नदीकाठीच जायचो। नदीकाठावर जाऊन नदीतले 5 खडे घेऊन येणार, तांब्यामध्ये पाणी भरणार, त्याच्यामध्ये सुपारी, अक्षता, त्याच्यानंतर 1 रुपयाचं एक नाणं, अशा काही गोष्टी टाकून त्याच्यामध्ये तेरड्याची फुलं, रानफुलं अशी सगळी एकत्र करून, हळदीची फुलं पूर्ण याच्यामध्ये तांब्यामध्ये बसवून छान तिला सजवणार। जसं की आता मी गजरा वगैरे घालते आहे। आणि ह्या ज्या गौरी आहेत त्या मुली किंवा मग लग्न झालेल्या मुली ज्या माहेरवाशिनी म्हणून परत येतात घरी गौरी गणपतीच्या सणाला, तर त्या जाऊन घेऊन यायच्यात। आमच्या गावी तरी खूप मस्त असायचं, आणि गावी अजूनही अशा पद्धती आहेत। नदीवरती जाऊन गौर ही जी आहे ती भरून आणली जाते। तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याची प्रतिमा बनतात, किंवा काही ठिकाणी छान सजवलेल्या गौरीसुद्धा असतात। मुखवट्याच्या गौरी म्हणजे मूर्तीला साडी नेसून छान अलंकाराने सजवलं जातं। पण शक्यतो गावी जिथे मी बघितले, म्हणजे माझ्या माहेरी असू देत, सासरी असू देत, तर दोन्ही ठिकाणी मी पाण्यावरच्या गौरी बघितलेल्या आहेत, ज्या आमच्याकडे आता मी दाखवते। मागच्या वर्षीचा सुद्धा व्हिडिओ आहे, तोही बघितला तर तुम्हाला समजेल की दरवर्षी मी ही अशाच गौरी पूजते। आणि मागच्या वर्षी मी पूजल्या होत्या, त्याच्या आदल्या वर्षी ताई आल्या होत्या। मागच्या वर्षी पण त्यांना यायला जमलं नव्हतं, ह्या वर्षी पण ताईंचा इश्यू झाला, त्याच्यामुळे त्या आल्या नाहीत। मग आता माझ्या चुलत नंदुबाई ज्या आहेत त्या घेऊन येणार आहेत घरामध्ये आत गौरी। पावसाने थोडी उसंत दिल्यामुळे आम्हाला छान गौरी पूजन करता आलं आणि व्यवस्थित आतमध्ये घेता आले। मी साड्या तुम्हाला दाखवताना म्हटलं होतं की मी दुसरी साडी नेसणार होते गौरी पूजनला, पण पाऊस सकाळी जास्त असल्यामुळे विचार केला की नको, परत साडी खराब व्हायची, म्हणून मी दुसरी हिरवी साडी जी होती माझ्याकडे ती नेसलेली आहे। आणि ही इथेच आमंत्रण जे शॉप आहे भांडुपला, तर तिथून घेतली होती। 1600 की 1700 रुपयाला होती, मला माहीत नाही एवढं। गणपतीच्या दारी आल्या गौरी बाबाच्या आमच्या दारी
असा कडा सर्व तसा नाही छाऊ दिसून दे. अजून काहीतरी बोल. अजून काय चंदना हे लावलं कुंकुम केशर ते जमाने खाली बघित बॅलन्सचा बनव. हळू 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 उभा राहता नीट उभा राहता. थांबा एक फोटो काढा छान तुमचा तो पकडा. वैजूचा मान मी घेतला. हळू हळू आता असू दे थांबा ठेवतो त्या असंच थांबा. आरो धरे आरो इकडे काय तिथं अगरबत्ती तांदूळ घालायला पाहिजे. हा भाऊ तिच्या तांदळावर ठेवायचं. बाबा बाजूला वा ना. मगाचपासून त्या कॅमेऱ्याच्या समोर डुन 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 करायला लागलेत. गरज वागली होय तुझी. पहिला फॅन लावा एवढं गरम होते. थांब जरा तुला फॅनचं लागलं. ते काय काय ठेवायला लागले ते जरा द्यायचं बघायचं. जरा थोडं घ्यावं ते कुठं ती आरती हे ते ठेवायला येते म्हणून घेतलं नाही. पुढे गणपतीला फळं वगैरे इकडं असं साईडला जवळ करू. जवळ पाहिजे. तिकडच्या करा बघू थांबा. म्हणजे सोबून दिसते लय जवळ चिकटून. अच्छा होतो आता बाजूला. आभूषण होती छान वाटतात. आभूषण होतो कसा काय. चला मंडळी आमच्या गौरी आलेल्या आहेत आणि आमचे गणपती बाप्पा अजून खुलून दिसत आहेत. इथे आरवला सुट्ट्या त्यामुळे आरव निवांत आहे. बाबा पण आता थोडीशी झोप घेतात. आता बाकीची कामं मला थोडी आवरायची कारण कपडे मशीनला लावले होते तर ते आता जाऊन सुकत घालते. थोडीशी झोप पण घ्यायची कारण इथून दुखते. सणवारामध्ये आपली खूप धावपळ होते आणि प्रत्येक माझ्या मैत्रिणीची अशीच धावपळ होत असेल मला माहीत आहे. पण त्यातूनही दुपारची थोडी का होईना रेस्ट घ्या. एक 15-20 मिनिटाची जरी झोप घेतलात एक नॅप जरी घेतला तरी आपल्याला फ्रेश वाटतं. नाहीतर आपलं असं असतं की अरे आपल्याला छान म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की सणवारात म्हटल्यावर आपण छान तयार होऊयात मस्तपैकी फोटो वगैरे काढूयात. पण कधी कधी आपल्याला कामाचा एवढा लोड होतो की आपल्याला नकोसच वाटतं काही. पण त्यातूनही तुम्हाला स्पेशल टिप्स सांगते. जर सणवाराचं छान तयार पण व्हायचं असेल तर सकाळी उठून लवकर सगळं पटपट आवरायचं. छान तयारीचं फोटो बिटो काढायचे. मग दुपारी परत सगळं काढून रिकामी होऊन मस्तपैकी निवांत एक झोप घ्यायची. संध्याकाळी काय कार्यक्रम असेल तर म्हणजे एक नियोजन केलं ना आपल्याला बरं पडतं. मी तसंच करते. आता संध्याकाळी मला गौरींना नैवेद्य दाखवायचे भाजी भाकरीचा. शेपूची भाजी आणि लाल भाजी मी आणून ठेवलेली आहे. ताईंनी मला नीट करायला मदत केली होती मगाशी ज्या आल्या होत्या चुलत नंदुबाई माझ्या. तर त्या नीट करून देऊन म्हणजे असं कोणतरी जवळ असलं तर बरं पडतं. वैजूताई आणि पदानी मी येऊ शकले नाही कारण अडचण होती त्याच्यामुळे. त्या आता विसर्जनला येतील डिरेक्ट. त्याच्यामुळे आता आजची जी दुपारी निवांत उठून मी ते अगोदर तयार करून घेते. भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून गौरींची ओटी अजून भरायची असते. प्रत्येकाकडे वेगवेगळी प्रथा असते. आता आमच्याकडे गौरी अशाच असतात छान कलरफुल अशा. आणि त्यानंतर भरेन मग ते मी तुमच्याशी शेअर करेन. आता हे सगळं काढून ठेवते. बघते दिवसभर हीच साडी नाही तर मग संध्याकाळी दुसरी साडी नसते. तशाही साड्या पडूनच राहतात. कार्यक्रम नाही तर लग्न किंवा समारंभ ह्यामध्येच नेसल्या जातात. मग बघूया अजून काही विचार केलेला नाही. पण तुर्तास थोडीशी आता झोप घेते कारण इथून फार दुखायला लागले डोकं इथून आणि इथून असं. तर मग चला थोड्या वेळानं मी भेटते. हळदी कुंकू आला. हळद कुंकू हळदी कुंकू आहे बघा तिथं. काकीने सांगून आलास रे. सांगून आलास ना रे. चला गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवलेला आहे. शेपूची भाजी लाल भाजी आणि मिक्स फळांची भाजी. भाजी नाही मिक्स भाजी आहे किती 5 भाज्यांचं आहे एकत्र. नको
तेव्हा तुझ्या पण ते गणपतीसाठी विसर्जन करूया. हे बाजार उचलून ठेव तिकडे. हवा अगरबत्ती लाव. अगरबत्ती गौरीला नैवेद्य दाखवलेला आहे. ओटी उद्या भरायच्या ओसे पुजल्यानंतर. उद्या पण ताई येतील ओसे पुजायला. गणपतीला आज रव्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि आता आरती करून घेणार आहोत सगळे. तुझं काय झालं? आणि हा तर नुसता घामाने दिसतोय. तर तीन चार वेळा कपडे चेंज होतात आज. ह्या पुढच्या रविवारपर्यंत असंच आहे. दररोज 4 कपडे चेंज व्हायला लागले त्याचे. मशीन आहे मग कपडे धुवायची. मग ते हाताने धुवायला लागत नाही. बाईचा हात दुखत नाही. काय टेन्शन करू नको. 4 काढायचं तिथं 8 व्हायला पाहिजे संध्याकाळपर्यंत. सुट्टी एन्जॉय. महिन्याला पोतली भरून शेडू आणूया. सांगतो की काय पुढच्या वर्षी पोतली भरून शेडू आणूया. सगळे गणपतीच आणि करूया. गणपतीच करूया. तुम्हाला येतं काय बनवायला? काय नाही मुलं आहे आमचं. मग मान एक लावतोय, हात जोडतो, बोट लावतो मी. बोट चला आपण आरती करून घेऊया आता. पुरं पोटा बारकी समय जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाखचित परा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उटी कुमकुम केशरा. बरं आता वेळ झालेला आहे खूप. जवळजवळ आज खूप उशीर झाला जेवायला. 9:45 वाजले. कारण माझी मैत्रीण आणि तिचा मुलगा पण आला होता गणपती दर्शनाला. मग त्याच्यामुळे उशीर झाला परत. आणि थोडा नाही त्याच्या आधी पूजा आरती याच्यामध्ये दररोज उशीर होणारच. पण छान वाटतं दररोज वेगवेगळं जेवण वेगवेगळे पदार्थ. आज मस्त वाटलं. आणि आता पूजन तरी झालं. आता ओटी तरी उद्याच भरायचे. ओसे उद्या आहेत. मग ताईंना पण सकाळी उद्या पोळीचा नैवेद्य असतोय ओशाला. पूर्ण सगळा जो असतो तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. आमच्या गावी नाही. आमच्या गावी मेनली मक्याचे दाणे त्याच्यानंतर काकडी अशा गोष्टी येतात. म्हणजे माहेरी. पण सासरी वेगळं आहे की खूप आधीपासून. त्याची एक गोष्ट जी आहे ती मी उद्याच्या ओसेच्या ब्लॉगमध्ये सांगेन की काय झाली होती ती नक्कीच. चला आजचा जो व्हिडिओ आहे इथेच संपतो. उद्या आपण भेटू. बाय बाय.